नमस्कार सर्वांना. आज आपण आपला टीईटीचा जो कालचा पेपर झालेला आहे, पेपर 1, त्यामधील मराठीची उत्तरे पाहणार आहोत आणि सोबतीनं आवश्यक येते मी थोडंफार स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, उद्देशबोधक उभयन्वी अव्यय आपल्याला विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये उद्देशबोधक मध्ये कसं असते, एक क्रिया दिलेली असते आणि ती क्रिया का करण्यात येते तर त्याचा उद्देश दिलेला असतो. जसं आता पहिल्याच ऑप्शन मध्ये बघा, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. तर याच्यामध्ये कामाचा वेग वाढवला ही क्रिया झाली आणि त्याचा उद्देश काय होता, आजच काम पूर्ण होणे. ठीक आहे, म्हणून पहिलेच आपलं उत्तर यामध्ये असणार. तर प्रश्न क्रमांक 1चं जे आपलं उत्तर आहे तर ते उत्तर आहे 1. चला सेकंड प्रश्न पाहूया आपण. सेकंड प्रश्न काय, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता. बघा, क्रियापद आहे बांधते. कुठलाही काळ ओळखायचा असेल तर आपण क्रियापदाच्या रूपावरून ओळखतो. यामध्ये बांधते हे क्रियापद आहे, एका शब्दाचं आहे. म्हणजे मराठीमध्ये एका शब्दाचं क्रियापद असेल तर ते कुठलाही साधा काळ असतो, म्हणजे साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ किंवा साधा भविष्यकाळ. बांधते हे वर्तमान काळाचं रूप आहे, म्हणून आपलं जे उत्तर असणार याच्यामध्ये काय असणार, साधा वर्तमान काळ. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4. चल नेक्स्ट, तिसरा प्रश्न पहा, द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. द्वंद्व समास म्हणजे ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. राजवाडा म्हणजे राजाचा वाडा, तो तत्पुरुष समास झाला. षष्टी तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास. पंचवटी 5 वड्यांचा समूह, तो पण नाही. त्यानंतर आई व वडील आणि यथाशक्ती, याचा अर्थ शक्तीप्रमाणे. आई व वडील दोन्ही पद महत्वाचे आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 3. चल नेक्स्ट, आता हे माझ्याकडे सेट आहे डी, त्याच्यामध्ये उतारा जो आहे तर त्यावर प्रश्न क्रमांक 4 ते 6 आधारित आहे. आता पूर्ण उतारा वाचून त्याचे उत्तर देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. मी याचे उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो. काय म्हणते, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही. आता ज्यांनी पेपर सोडवलाय त्यांना हा पॅसेज माहीतच आहे. ठीक आहे, तर चाफा का हलत नाही, तर याचं उत्तर काय राहणार, पहिलं, पान गळती झाल्यामुळे. दुसरं आहे, चाफ्याची पाने कधी गळून पडतात. आता यामध्ये एकदम स्पष्ट आलेलं नाही आहे, परंतु वाक्य जर का आपण म्हणजे उतारा जर का पूर्ण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की चाफ्याची पाने कधी गळून पडतात, म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला. याचाच अर्थ काय होते, हिवाळा सरता सरता. तर 5चं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 3. तर 5चं उत्तर आहे 3. चलो नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6 आहे, पानगळती कोणत्या ऋतूत होते. तर आता याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे ना, हे शिशिर आहे. आलेलं नाही हा शब्द त्यामध्ये, परंतु आपल्याला पूर्ण पॅसेज वाचल्यावर हे लक्षात येईल. चल नेक्स्ट, 7वा प्रश्न आहे. आता हे इथून जे आहे आपल्या व्याकरणाचे प्रश्न पुन्हा चालू होत आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरांस पोलिसांनी रिकामी जागा. आता याच्यामध्ये वाक्यपूर्तता करायची आहे. या ठिकाणी वाक्प्रचार दिलेले आहे, तर त्याला काय केली असेल, शिक्षा केली असेल किंवा त्याला मारलं असेल. तर त्यासाठी जे आहे इथं कुठलं ऑप्शन लागू पडते, तर ऑप्शन नंबर 3, 14वे रत्न दाखवणे म्हणजे खूप मार देणे. तर याचं उत्तर राहणार, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर राहणार ऑप्शन नंबर 3. चलो नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8 आहे, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. कद्रू म्हणजे कंजूस किंवा लोभी. तर त्याचं जे आहे विरुद्धार्थी शब्द विचारलाय, तर त्याचं उत्तर काय राहणार मग, उदार. उदार म्हणजे मोठ्या मनाचा. बघा, आता याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये आपल्याला डब्यामध्ये काय दिले, काही शब्द दिले आहे, त्यापासून योग्य आपल्याला मन तयार करायचे आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला त्यांनी म्हटलंय की मन तयार झाल्यावर त्याचा अर्थ कोणत्या ऑप्शन मध्ये येतो. तर हे बघा, याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला मन जरी माहित नसती तरी आपल्याला ची वरती मध्ये दिसत आहे, म्हणजे ची दिसत आहे, ती वगैरे दिसत आहे, म्हणजे चिंता वगैरेशी संबंधित हे काही आपल्याला उत्तर या ऑप्शन मध्ये आपलं असू शकते. ठीक आहे, तर तुम्हाला कदाचित आता सर्वात पहिले मन सांगून देतो मी. मन आहे चिंती परा ते येई घरा, म्हणजे जे दुसऱ्याचं काय करतो, दुसऱ्याचं वाईट चिंततो, त्याचा स्वतःवरच त्या पद्धतीची वाईट परिस्थिती ओढवते. तर ऑप्शन नंबर 2 आहे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. तर याच्यामध्ये तुम्हाला कदाचित मन जरी माहित नसती ना, तरी तुम्ही त्या अक्षरांच्या आधारे थोडं लॉजिक लावून ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. चला 10वा प्रश्न पाहू आपण. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. उद्देश विभागात किती शब्द आले असं विचारलंय. आता एक असते उद्देश आणि एक असते उद्देश. इथं उद्देश म्हणजे काय होते, वाक्य पृथक्करणामध्ये आपण उद्देशाचा अर्थ म्हणत असतो करता. हा जो शब्द आहे ना, हा उद्देश, तर याचा अर्थ काय होत असतो, करता. ओके, तर आता याच्यामध्ये कर्ता आणि कर्त्याशी संबंधित जे शब्द असतात
तर त्याचा मिळून काय बनत असतो उद्देश विभाग. तर याच्यामध्ये सर्वात पहिले आता आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ मी याच्या संदर्भात बनवले आहे. कर्ता कसा ओळखावा, सुरुवातीलाच मी व्हिडिओ बनवलं होतं, कर्ता व कर्म कसे ओळखावे. तर आता क्रियापद काय आवडतो, तर त्याचा पहिले काय ओळखावा धातू. आवडचा धातू काय होतो आवडतोचा धातू काय होतो आवड. त्याला नारा नारी नारी या प्रकारचे प्रत्यय लावून कोण असा किंवा काय असा प्रश्न करावा. आवड तर आवडणारा कोण किंवा आवडणारा काय, तर उत्तरेचा स्वभाव. म्हणून स्वभाव काय झाला आपला या ठिकाणी कर्ता झाला. ओके. तर आता कर्ता आणि त्याचे विशेषण हे कशामध्ये येत असतात आपल्या उद्देश विभागात. म्हणजे स्वभाव, त्यानंतर कसा येतो स्वभाव प्रेमळ आहे आणि तो कोणाचा आहे स्वभाव त्यांचा. तर असे 3 बघा. आता तुम्हाला वाटेल मलाही शब्द त्याच्यामध्ये येतो, तर मला येत नाही, फक्त कर्ता आणि त्याचे विशेषण यामध्ये येईल. तर कुठले कुठले शब्द येत आहे स्वभाव प्रेमळ आणि त्यांचा, म्हणजे असे टोटल शब्द किती राहणार या ठिकाणी 3. तर 10चं उत्तर काय आहे मग या ठिकाणी 2. चलो, द्वेष म्हणजे काय होते याचा समानार्थी शब्द होत असतो आवेश. ठीक आहे. चलो पुढचा शब्द पाहू आपण. निष्क्रिय शुद्ध शब्द कोणता आहे, वेलांटी लहान पाहिजे. आता जे शिक्षक आहे ना आपले स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवतात, स्कॉलरशिपच्या गाईड म्हणून भरपूर जसे तसे प्रश्न यामध्ये आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी हा मराठी जो पेपर आहे हा अतिशय त्यांना सोपा वाटला असेल, नो डाऊट. चला प्रश्न क्रमांक 13 पाहू आपण. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यात उपमेय कोणते. आता उपमान उपमेय हा अलंकाराचा भाग आहे. उपमेय म्हणजे काय होत असते वाक्यामध्ये मुख्यतः ज्या घटकाचं वर्णन करायचं असते तो घटक असतो आणि त्याची ज्याच्याशी तुलना केली जाते तो घटक म्हणजे उपमान असते. आता शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की मुख्यतः कोणाचं वर्णन केलं गेलंय चांदणीचं. ठीक आहे. म्हणून आपला उपमेय जो असेल या ठिकाणी तर तो असेल ऑप्शन नंबर 3 चांदणी. चलो नेक्स्ट. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली, अंडरलाईन केलाय पुस्तके, याची विभक्ती विचारली आहे. आता मूळ शब्द आहे पुस्तक आणि त्याचा त्या ठिकाणी त्याला मात्रा आलेली आहे. तर काही जणांना मात्रा म्हणजे ए, तर काही जणांना नेशी निशी ही असं तृतीयचं प्रत्यय वाटते. तर अनेक वचनीवाला प्रत्यय जे आहे ना हे आपल्या विभक्तीमध्ये घ्यायचं नाही, त्याला आपण विभक्तीचा प्रत्यय नाही मानत, ते अनेक वचनी करतो आपण. त्यामुळे हा मूळ शब्द जो आहे फक्त त्याच्यात अनेक वचन झालाय आणि म्हणून आपण याला वेगळं प्रत्यय नाही असं मानतो आणि म्हणून हा जो आहे पुस्तके हा बिना प्रत्ययाचा एक प्रकार आहे विभक्ती प्रत्ययाचा. म्हणून याचं उत्तर बिना प्रत्ययवाला शब्द व्याकरणामध्ये प्रथमा विभक्तीत असतो. म्हणून याचं उत्तर काय असणार, याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर त्या ठिकाणी 1. चलो नेक्स्ट. आता पुढचा आपण पाहूया प्रश्न. काय म्हणते, रियांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. कर्म ओळखा. मी व्हिडिओ बनवलाच आहे. कसं म्हटलं मी तुम्हाला कर्म कसं ओळखायचं, करता जो क्रिया करतो ती कोणावर घडते, तर क्रियापद रेखाटले, रेखाटण्याची क्रिया कोणावर घडत आहे चित्रावर. म्हणून याच्यामधील कर्म कोणतं असणार ऑप्शन नंबर 4 चित्र. चला पुढचं पाहूया आपण. 16 प्रश्न. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो, एकूण नामे किती. आता हा जो आहे ना हा थोडासा संदिग्ध प्रश्न वाटतो मला. आता तसं पाहिलं तर वरकरणी तुम्हाला हे वाटते हे नाम आहे, बेंदूर सण नाम आहे, भाग नाम आहे आणि महिने नाम आहे. तर असं बऱ्याच जणांना वाटत आहे, काही युट्यूबवर असं दिलं पण आहे. परंतु जर का विभक्तीच्या प्रत्ययांसहित आपण यांचा विचार केला तर बेंदूर त्याला प्रत्यय नाही हा नाम आहे, नो डाऊट. सण पण काय आहे प्रत्यय नाही तो ते नाम आहे. परंतु भागात हे कोठेच उत्तर आहे. कोठे येतो तर उत्तर येते वेगवेगळ्या भागांत येतो. कोठेच उत्तर ऍक्च्युली जे येते तर ते असते आपलं क्रियाविशेषण हवंय. ठीक आहे. तर जर का प्रत्ययाचा विचार नाही केला फक्त भाग एवढा शब्द पकडला तर त्यालाही आपल्याला नाम समजावं लागेल आणि महिन्यातला सुद्धा नाम समजावं लागेल. तर थोडा संदिग्ध वाटतो. तरी सुद्धा तुम्हाला पहिला आन्सर की मध्ये उत्तर जे आहे हे 4 नाम म्हणून त्या ठिकाणी येऊ शकते. तुला पुढचा 17 प्रश्न पाहूया. काय म्हणते, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एका पाठोपाठ एक अनेक संकटे आली. आता अधोरेखित शब्द केला आहे संकटे. आता लिंग ओळखताना ना आपल्या मराठी भाषेमध्ये आपण जनरली अनेक वचनी नामाचा आपण लिंग नसतो ओळखत डायरेक्ट. त्याला पहिले आपण प्रथम म्हणजे एक वचनी करतो त्या शब्दाला, त्याच्यानंतर मग त्याचं जे लिंग असेल ते अनेक वचनी शब्दांचं सांगत असतो. तर ती संकटी असं म्हटलं तर ते तीनुसार स्त्रीलिंग होते. म्हणजे तो तिथे आपण लावत असतो, तो असेल तर पुल्लिंग, ती असेल तर स्त्रीलिंग, ते असेल तर नपुंसक लिंग. तर ते एक वचन मध्ये लावावं लागते. आता याच्यामध्ये त्यांनी एक दिलं आहे की स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग असं दोन्ही दिलंय. म्हणजे संकट एक वचनीमध्ये ते संकट तर नपुंसक लिंग आणि ती संकटे तर स्त्रीलिंग असे दोन्ही ऑप्शन दिले आहे.
त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे जास्त आपल्याला परिपूर्ण असणारा पर्याय बघावा लागेल आणि म्हणून याच्यामध्ये आपण ऑप्शन नंबर 4 सोबत जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? तर आता त्यांनी ज्या प्रकारचं काय विचारलेलं आहे निकष सांगितलाय त्यानुसार आपल्याला विसंगत नाम सांगावं लागेल. ठीक आहे. तर वचनाचा विचार करायचा आहे. आता मडके शब्द दिलेला, पंचके शब्द दिलेला, पुस्तके शब्द दिलेला, फटाके शब्द दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय पंचक पंचके, पुस्तक पुस्तके, फटाका फटाके. तर अनेकवचनी शब्द आहे 3 आणि मडके हा शब्द एकवचनी आहे, त्याचं अनेक वचन मडकी होत असते आणि म्हणून आपला जो वेगळा शब्द असेल तो असेल ऑप्शन नंबर 1. चला 19 हा प्रश्न सर्वांना माहितच असेल थोडाफार, ज्याचं वाचन ज्याला माहित आहे. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन नंबर 1 सिंधुताई सपकाळ. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल? आता हे लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं, वडीलधाऱ्या म्हणजे वडील नाही तर त्यांच्या समान जे बाकीचे नातेवाईक असतात, मामा काका वगैरे, तर अशा व्यक्तींना आपण पत्र लिहित असेल तर त्यांच्यासाठी कुठला महिना वापरू? तर बघा आई आणि वडील या दोघांसाठी आपण तीर्थरूप वापरत असतो आणि उर्वरित जे आपले नातेवाईक मंडळी असतात मोठे आपल्यापेक्षा त्यांच्यासाठी आपण तीर्थ स्वरूप वापरत असतो. वडीलधाऱ्या म्हटलंय म्हणजे आपल्याला इथं म्हणावं लागेल तीर्थ स्वरूप, ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. काय म्हणते, कोणता शब्द तत्सम नाही? तर हे जे आहे ना विशेष अभ्यास न करता पण तुम्ही उत्तर देऊ शकता. कवी शब्द संस्कृतवाला वाटते, तुम्हाला माहिती आहे तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून आपण जसे तसे स्वीकारलेले शब्द. तर कवी शब्द संस्कृत जसा तसा स्वीकारलेला आहे. दुग्धे तसाच, दूध आला असता तर तो तद्भव झाला असता. भूगोल हा शब्द तसा स्वीकारलेला आहे, परंतु झोप जो शब्द आहे ना हा देशी शब्द आहे, तर हा याच्यामध्ये येणार नाही, तर तो तत्सम शब्द नाही. इथं आता पुढची कविता आहे प्रश्न क्रमांक 22 ते 24 साठी. आता याच्यामध्ये वाचण्यासाठी आपल्याला एवढा वेळ नाहीये, तर ज्यांनी कोणी पेपर सोडवला आहे त्यांना कविता अगोदर माहितच आहे. तर काय म्हणते याच्यामध्ये 22वा प्रश्न बघा काय, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? तर याच्यामध्ये उत्तर काय येईल? आकाश. चल नेक्स्ट काय म्हणते, कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य याची चुकीची जोडी. तर याच्यामध्ये कोवळी सकाळ नाही दिलेली आहे, म्हणजे याचं उत्तर काय राहील ना, ऑप्शन नंबर 4. चल नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. काय म्हणते, कशाचे वर्णन केले म्हणते कवितेमध्ये? तर पूर्ण कविता लक्षात घेतली व्यवस्थितरित्या तर आपल्याला लक्षात येते या कवितेमध्ये बहरलेल्या शेताचे वर्णन केले आहे. आता पुढचा प्रश्न बघा, ज्ञानचक्षु हा शब्द दिलेला आहे, त्याच्यामध्ये वर्णांची संख्या विचारली. आता वेळ वाचावा म्हणून मी अगोदर या ठिकाणी लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये काय करायला लागते, जेव्हा आपल्याला वर्णांची संख्या विचारली जाते असं आपल्या स्कॉलरशिप मध्ये सुद्धा प्रश्न येत असतो, तर आपल्याला काय करायला लागते, सर्वप्रथम त्याच्या व्यंजन आणि स्वर यामध्ये फोड करावी लागत असते. त्यानंतर व्यंजन स्वर स्वरादी असे ऐकून मिळून जे आहे आपल्याला ऐकून वर्ण सांगावे लागते. ज्ञ ज्ञानदेवाचा, तर ज्ञचा आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग काय सांगतो, ज्ञचं DNYA किंवा म्हणजे असहित या पद्धतीनं. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते मग बघा इथं लिहिलंय मी, द न आणि य हे व्यंजन झाले 1 2 3. काना आहे ज्ञाचा आ, न कसा बनलाय अक्षर, व्यंजन अधिक स्वर. त्यानंतर चक्षु च अधिक अ, त्यानंतर क्ष क्षत्रियाचा कसा बनलाय, क कमळाचा आणि क्ष क्षत्रिय श षटकोनाचा आणि उकारचा उ. तर असे एकूण आपण पूर्णच्या पूर्ण व्यंजन आणि स्वर घेतले तर टोटल अक्षर वर्ण किती येत असतात मूळचे वर्ण, तर ते यामध्ये येतात 11. तर याचं उत्तर काय असणार मग, ऑप्शन नंबर 2. चला 26वा प्रश्न, क्षुत पिपासा. तर हे जे उदाहरण आहे हे प्रथम व्यंजन संधीच आहे. प्रथम व्यंजन संधी काय सांगते की हे जे आपले 5 वर्ग आहेत कोणते, क ची ओळ, च ची ओळ, ट ची ओळ, त ची ओळ आणि प ची ओळ. तर यामध्ये जे आहे ना अनुनासिक सोडून म्हणजे ते न न म वगैरे हे सोडून कुठल्याही वर्णापुढे काय आला, कठोर वर्ण आला तर तो जो पहिला वर्ण असतो त्याच्याऐवजी त्याच्या वर्गातील म्हणजे क्रमांकाने पहिला येत असतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला मला बोर्डवर सांगावं लागेल. ठीक आहे, आपण ते नंतर डिटेलमध्ये पाहूया. सध्याचं हा प्रश्न युनिक आहे कारण बाकी याच्यात तिसऱ्याचा पहिला होता, याच्यामध्ये हा एकमेव शब्द आहे की ज्याच्यामध्ये चौथ्याचा काय होतो पहिला होतो, म्हणून हे याचं उत्तर जे आहे क्षुध पिपासा, तर ऑप्शन नंबर 1. चलो नेक्स्ट, आकाशातून पावसाचा धारा कोसळल्या, वाक्याचा प्रयोग ओळखा. तर तुम्हाला प्रयोग ओळखायचा असं तर एकदम सोपा आहे. कर्त्याला प्रत्यय नसन 100% कर्तेरी प्रयोग कर्माला नसन तर कर्मणी असू शकतो. ठीक आहे, चला आपण पहिले पाहूया. आपण क्रियापद कोणता आहे, कोसळल्या. कोसळणारा काय, कोसळणारी कोण, धार. तर धारा काय शब्द झाला आपला, हा काय झाला आपला दिस इज अवर सब्जेक्ट हिअर, हा काय झाला आपला कर्ता.
तर कर्ताला प्रत्यय नाही आहे म्हणजे जास्त विचार करायची गरजच नाही. कर्म आहे का ते पाहू आपण. कर्तरी ते प्रयोग आहे हे कन्फर्म झालं. कर्म आहे का, मी काय म्हटलं होतं, कर्त्याला ने लावायचा क्रियापद भूतकाळी करून पाहायचं. धाराने कोसळली जमते काय, कोसळल्या जमते काय नाही, म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार मग, अकर्म. 27 उत्तर अकर्म कर्तरी. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची अयोग्य जोडी ओळखा. ओनावा म्हणजे सुरुवात होते. हे जे शब्द आहे ना, हे आपल्या सर्व इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या आपल्या नवनीतच्या गाईड मधले, हा पुरा पेपरच जो आहे ना, फक्त एकट्या नवनीतच्या आपल्या स्कॉलरशिपच्या गाईडवर म्हणजे आउट ऑफ आउट मार्क याच्यामध्ये भेटू शकतात. उन्हावा म्हणजे सुरुवात दिलेला आहे. बृहस्पती म्हणजे अतिशय बुद्धिमान व्यक्ती. परभणी म्हणजे एकदम दुर्मिळ योग. गंगा यमुना म्हणजे नद्यांचा उगम नाही तर संगम पाहिजे होता. तर हे आपलं जोडी हे चुकीचे आहे. तर हे अयोग्य जोडी आहे. 28 उत्तर नंबर 4. चलो नेक्स्ट सहसंबंध ओळखा. आता हे जे आहे ना ध्वनिदर्शक शब्द, तर हे स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये दिलेलंच आहे. घुबडांचा काय असतो, घुटकार असतो. तर हंसांचा काय असतो, कलरव असतो. याचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 3. महाराष्ट्र कवी बघा, आता मी माग आपले जे साहित्यिक त्यांची टोपण नावे, आता म्हणजे तो आपला व्हिडिओ जो आहे हा बऱ्यापैकी फेमस झाला होता. बऱ्याच जणांच्या मला चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. तर याच्यामध्ये मी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तुम्हाला वेळ भेटला तर ते तुम्ही बघून घ्याल. बघा काय म्हटलंय, महाराष्ट्र कवी. तर महाराष्ट्र कवी कोण आहे मग, यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण निसर्ग कवी सुद्धा म्हणत असतो. तर या पद्धतीने जे आहे तुम्ही तुमचे मराठीचे उत्तर चेक करू शकता. यानंतर मी आपल्या जे इंग्लिश आहे पेपर 1चं, त्याच्यानंतर पेपर 2चे इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हींचे आन्सर की विथ एक्सप्लेनेशन याच पद्धतीनं आपल्यासाठी तयार करणार आहे. तर तुम्ही यावरून तुमचे गुण चेक करू शकता. आता याच्यामध्ये जे आहे ना, मी बेस्ट ऑफ माय नॉलेज या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे आहे ना, हे 16 प्रश्न बेंदुरासन. तर याच्यामध्ये म्हणजे जास्त सिरियसली घेतला तर हा प्रश्न कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. बघू आपण नंतर. तर आशा आहे आपल्या सर्वांना हा पेपर जो आहे सोपा गेलेला असेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. बरं, आता बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मध्यंतरी थोडा वेळेचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे व्हिडिओ बनवले नाही. आता इथून जे आपले व्हिडिओ आपले रेग्युलर राहतील. मला माहिती आहे बरेचसे जण या व्हिडिओमध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असतील. तर कृपया तुम्ही काय करा, सर्वात अगोदर माझे चॅनल जे आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि यानंतर तुम्हाला या टीईटीच्या एक्झामसाठी, स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी आणि अन्य स्पर्धा परीक्षेसाठी या आपल्या युट्यूब चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ अवेलेबल होतील. तर माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांना सुद्धा शेअर करा. थोड्याच अवधीमध्ये, काही कालावधीमध्ये तुम्हाला मी उर्वरित व्हिडिओ या ठिकाणी टाकून देईल तुमच्यासाठी. ठीक आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.